Good morning, student. Once again, welcome to the class. Last period we have started new chapter number 7, Amrita Devi Bishnoi, a soldier of nature. तर हा जो चॅप्टर होता तो नेचर या थीमवर आधारलेला आहे. आणि आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलं होतं ह्या लेसनच्या की अमृता देवी बिश्नोई यांचं जे जीवन होतं, त्यांनी आपलं जीवन कसं सॅक्रिफाईस केलं आहे आणि त्या बिश्नोई समाजाच्या होत्या. आणि हा जो बिश्नोई समाज होता तो राजस्थानमध्ये होता. आणि या बिश्नोई समाजातील प्रत्येक जे पीपल होते, ग्रुप ऑफ पीपल होते, तर त्यांचा विश्वास होता, खूप स्ट्रॉंगली असा विश्वास होता की पर्यावरणातील म्हणजे या एन्व्हायरमेंटमधले जे काही ट्रीज आहे त्याचं संरक्षण करण्यावर त्यांचा विश्वास होता. आणि त्यामुळे ते खूप मोठ्या सेफ गार्ड म्हणून ट्रीजचं एक संरक्षण करत होते. आणि खेजरी ट्री हे खूप मोठ्या प्रमाणात तेथे प्रसिद्ध होते. आणि ह्या ट्रीवरूनच त्यांना त्या गावाला खेजरळी नाव असं पडलेलं होतं. तर खेजरी ट्री ही खूप ग्रीनरी, हिरवीगार अशी पल्लवी असलेली ट्री होते. आणि ते डेझर्ट रिझल्टमध्ये होते, म्हणजे जेथे वाळू आहे, डेझर्ट आहे, त्या प्रदेशामध्ये हे खेजरी ट्री होते. आणि ट्रीपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. आणि जे ऑक्सिजन मिळते त्यामुळे आपण श्वासोच्छ्वास करू शकतो. आणि आपण जे कार्बन डायऑक्साईड नाकाद्वारे बाहेर सोडतो तर ते ट्री हे काय करून घेतात, शोषून घेत असतात. जेव्हा 1730मध्ये जोधपूरच्या महाराजाला एक पॅलेस बांधायचं होतं तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात लाकडाची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्याने ऐकलं होतं की खेजरली फॉरेस्टमध्ये खूप मोठ्या अशा प्रमाणात चांगली झाडे आहे आणि लाकडे तिथे मिळतात. त्यामुळे त्याने त्याचे जे सैनिक होते त्या सैनिकांना तेथे त्या खेजरली फॉरेस्टमध्ये पाठवलं. आपण फर्स्ट पार्टमध्ये इथपर्यंत बघितलं होतं. नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट further part of the story. Amrita Devi, a resident of the village and the mother of 3 daughters, was deeply concerned to learn this and rushed to talk to the soldier as they approached. अमृता देवी हा त्याच गावातील रहिवाशी होत्या. कोणत्या? खेजरली. तर त्याच गावातील त्या रहिवाशी होत्या आणि त्यांना 3 मुली होत्या. त्या 3 मुलींच्या आई होत्या. वॉज डीपली कॉन्सर्न टू लर्न धिस. त्यांनी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ते जे सोल्जर होते ते सोल्जर जसे झाडाजवळ जात होते तर त्यांनी त्या झाडाजवळ पोहोचण्याच्या अगोदरच त्याच्या सैनिकांशी बोलण्यासाठी त्यांनी रश केलेलं होतं. तिथे गर्दी केलेली होती की तुम्ही झाडे तोडू नका असं सांगण्यासाठी त्यांना त्या झाडाजवळ जात असताना त्यांच्या सभोवताल काय केलं, त्यांनी रश केलं आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला. अ लॉयल बिश्नोई. लॉयल बिश्नोई म्हणजे त्या खूप इमानी होत्या. शी स्ट्रॉंगली अपोज द फेलिंग ऑफ ट्रीज. आणि त्या खूप त्यांनी ट्रीला खाली पाडू नका यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात असं विरोध केला होता. त्यांनी खूप विरोध केला होता त्यांनी की झाडे तोडू नका. अमृता देवी कन्फ्रंटेड द सोल्जर. त्यांनी अमृता देवींनी धैर्याने त्या सोल्जरांना तोंड दिलं. नॉट विथ स्टँडिंग. तरीसुद्धा द फॅक्ट दॅट दे कॅरीड ॲक्सेस व्हाईल शी हरसेल्फ वॉज अनआर्म. तर त्या सैनिकांजवळ बघा तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे कुऱ्हाड आहे. ॲक्स मीन्स कुऱ्हाड. तर त्या सैनिकांजवळ कुऱ्हाड मीन्स हे शस्त्र होते. परंतु ती जी अमृता देवी जी होती त्यांच्याजवळ त्या निशस्त्र होत्या. त्यांच्याजवळ काहीच शस्त्र नव्हत्या. बोल्ड अँड फिअरनेस. म्हणजे बोल्ड मीन्स धीट अँड फिअरनेस मीन्स निर्भय. तर त्या खूप धीट आणि निर्भय होत्या. शी टोल्ड द महाराजाज मेन दॅट दे वूड हॅव टू कट थ्रू हर टू आर्म अ ट्री. तर त्या घाबरल्या नाही. त्यांनी धीटपणाने त्या महाराजांचे जे सैनिक होते त्या सैनिकांना त्या म्हणाल्या की तुम्हाला जर कट करायचं असेल, ट्री कट करायचं असेल तर तुम्ही आधी मला कट करा अँड तुम्ही आधी मला हानी पोहोचवा आणि नंतर तुम्ही झाडे कापा.
The resolute men were not ready to listen to Amrita Devi's pleas. तर रिसोल्यूट मीन्स दृढ निश्चयी. तर ते जे मेन होते, सोल्जर होते, ते खूप दृढ निश्चयी होते. त्यांनी निश्चय केला होता की आपण हिचं काहीच ऐकायचं नाही. तर अमृता देवीनी जे काही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही झाडे तोडू नका, झाडांना फेलिंग करू नका, असं जेव्हा तिने त्यांना रिक्वेस्ट केली तेव्हा जे सैनिक होते त्यांनी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. अनेबल टू प्रोटेक्ट द ट्रीज इन एनी अदर वे, तिने त्या ट्रीचं संरक्षण करण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न केला. शी रॅन टू द फर्स्ट ट्री दॅट द सोल्जर एम अँड स्टूड देअर विथ हर आर्म अराउंड इट्स ट्रंक. तर जेव्हा सोल्जरांनी एक निश्चय केला आणि जेव्हा ते फर्स्ट ट्रीकडे जायला ट्रीला तोडण्यासाठी निघाले तेव्हा ती त्या फर्स्ट ट्रीकडे धावत गेली, पळत गेली आणि तिथे झाडाजवळ राहून ती उभी राहिली. आणि ते सुद्धा सोल्जर त्या झाडाकडे गेले आणि तिथे उभे राहिले. अँड देअर विथ हर आर्म अराउंड इट्स ट्रंक. आणि त्यांचं जे खोड होतं ते खोड तिने असं घट्ट पकडून धरलेलं आहे. बघा पिक्चरमध्ये दिसतच आहे. तिने जे खोड होते, जेव्हा हे सैनिक होते त्यांच्या हातात कुऱ्हाड आहे आणि त्यांनी झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड उचलली तेव्हा तिने ही जी बिष्णोई, अमृतादेवी बिष्णोई आहे, त्यांनी आपले जे दोन्ही हात आहे ते दोन्ही हात घट्ट पकडून त्या झाडाला घट्ट पकडून धरलेले आहे. लिव्हिंग द सोल्जर विथ नो चॉईस बट टू कट थ्रू हर टू गेट टू द ट्री. आणि सोल्जरकडे कोणताच चॉईस नव्हता, त्यांना कोणतंच चॉईस नव्हतं सोडून जाण्याशिवाय. त्यामुळे त्यांनी कट थ्रू हर टू गेट टू द ट्री, तिला मारून सुद्धा त्यांना ते जे ट्री होतं ते कट करायचं होतं. अमृता देवी अटर्ड दीज वर्ड्स टू द सोल्जर. अमृता देवीनी त्या सोल्जर्सना काही शब्द म्हटले. अ चॉप हेड इज चीपर दॅन अ फेल ट्री. माझं जे डोकं आहे जर तुम्ही तोडलं तर ते तुम्हाला झाड पाडण्यापेक्षा स्वस्त मिळेल. ॲज शी केप्ट हगिंग द ट्री टाईटली, द अनमूव्ड सोल्जर लेट द ॲक्स ऑन हर अँड शी डाईड ऑन द स्पॉट. आणि तिने घट्ट असं पकडून त्या झाडाला टाईट असं पकडून धरलेलं होतं आणि सोल्जरांना कोणतीच हालचाल करता आली नाही. आणि डायरेक्ट त्यांनी ती जी ॲक्स होती, कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीने तिच्यावर हमला केला किंवा ती कुऱ्हाड तिच्यावर घातली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. शी डाईड ऑन द स्पॉट. आणि जागीच तिचा मृत्यू झाला. अमृता देवी सॅक्रिफाईस वॉज जस्ट द बिगिनिंग. अमृता देवीनी अशा प्रकारचं तिचं जे सुरुवातीचं सॅक्रिफाईस, तिने आपलं जे जीवन होतं ते सॅक्रिफाईस केलेलं होतं. रिव्होल्यूशन followed as people from 83 surrounding villages rushed to prevent the men from felling the trees. तर लवकरच अमूल्य असा बदल घडून आला आणि 83 जे विलेजेस होते त्या विलेजेसमधले जे लोक होते ते झाड पाडायसाठी जे आलेले सैनिक होते त्या झाड पाडण्यासाठी आलेल्या सैनिकांसमोर त्यांनी गर्दी केली आणि ते जे मेन होते तर 83 विलेजेसमधले जे लोक होते ते पाडलेले फेलिंग द ट्री. तर जे लोक होते तर त्या लोकांनी त्या सैनिकांसमोर किंवा त्या मेन समोर गर्दी केलेली होती. इन्फ्युरिएटेड बाय व्हॉट द सोल्जर हॅड डन. आणि त्यांनी खूप चिडलेले होते ते 83 विलेजेसमधले लोक ते की हे सैनिक काय करत आहे. व्हॉट सोल्जर हॅड डन अँड इन्स्पायर्ड बाय अमृता देवीज करेज. आणि अमृता देवीनी जे धैर्याचं काम केलेलं होतं ते सुद्धा द विलेजर डिसाइडेड टू फॉलो हर एक्झाम्पल. आणि हे ते एक्झाम्पल त्यांच्या डोळ्यासमोर त्या विलेजर्स म्हणजे त्या लोकांसमोर एक एक्झाम्पल, एक उदाहरण होतं अमृता देवीचं. ईच ऑफ द प्रोटेस्टर स्टूड इन द फॉरेस्ट हगिंग अ ट्री as the merciless soldier killed them one after the
अदर. आणि ज्याप्रमाणे अमृता देवीचं करेज, अमृता देवीचं जे धैर्य होतं ते सर्वांना दिसलेलं होतं समोर, आणि तिने कशा प्रकारे त्या सोल्जरचा सामना केलेला होता हे सुद्धा त्या लोकांना कळलेलं होतं. त्यामुळे जे संतप्त झालेले विलेजर्स होते त्यांनी डिसाईड केलं की आपण सुद्धा अमृता देवीनी जे धैर्य दाखवलेलं आहे तर तेच एक्झाम्पल, अमृता देवीचं एक्झाम्पल देऊन आपण समोर जायचं. आणि प्रत्येक जे निर्देशक होतं तिथे ते प्रत्येक झाडाजवळ जाऊन अमृता देवीसारखंच त्यांनी प्रत्येक झाडाला असं घट्ट पकडलेलं होतं. अमृता देवीज यंग डॉटर्स वेअर ऑल्सो पार्ट ऑफ द मोमेंट. आणि अमृता देवीची जी यंग मुलगी होती ती सुद्धा या मोमेंट मीन्स चळवळीचा एक भाग बनलेली होती, एक भाग होती. आणि हे जे मर्सीलेस सोल्जर होते ते एकामागून एक लोकांना किल करत होते, मारत होते. अनडाउटेड बाय देअर मदर्स हॉरिबल किलिंग. आणि त्यांची जी मुलगी होती अमृता देवीची यंग डॉटर, ती कोणत्याही प्रकारचं तिने धैर्य खचलेलं नव्हतं. तिच्या आईचा एवढा खूप भयानक असं मारलेलं होतं तिच्या आईला, म्हणजे अमृता देवीला खूप असं भयानक मारून सुद्धा ती तिचं जे धैर्य होतं ते तिने खचू दिलं नाही. दे टू ऑफर देअर लिव्स टू सेव्ह द ट्री. आणि तिने सुद्धा ऑफर केली की तिने सुद्धा मानलं की ट्री जे आहे, ट्रीचं जे रक्षण आपल्या आईने जसं केलेलं आहे तसंच आपण सुद्धा ते सेव्ह द ट्री, आपण सुद्धा ट्रीला वाचवलं पाहिजे. बाय द एंड ॲज मेनी ॲज 363 विलेजर्स वेअर ब्रुटली मर्डर्ड. आणि सगळ्यात शेवटी 363 विलेजर्स होते, म्हणजे 83 विलेजेस होते. किती? 83 विलेजेस होते. आणि त्यामधले जे लोक होते तर त्या 363 विलेजर्सचा काय झालेला होता, त्यामध्ये क्रूरपणे असा मर्डर झालेला होता. त्या सैनिकांनी त्यांना मारलेलं होतं. तर हा सेकंड पार्ट आपण आजच्या पिरियडमध्ये आपण बघितलेला आहे. तर यावर आधारित काही हार्डवर्ड्स आहेत ते आपल्याला राईट डाऊन करायचे आहे. आणि इथे जे हार्डवर्ड्स दिले आहे, मिनिंग दिलेलं आहे इंग्लिशमध्ये, ते तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचं आहे नोटबुकमध्ये. नाऊ लुक ॲट द हार्डवर्ड्स. रेसिडेंस मीन्स रहिवाशी, बोल्ड मीन्स धीट, लॉयल मीन्स इमानी, रिसोल्यूट मीन्स दृढ निश्चय, प्लीज मीन्स विनवणी, अटर्ड मीन्स म्हणणे, रिव्होल्युशन मीन्स अमूल्य बदल किंवा क्रांती, इन्फ्युरिएटेड मीन्स संतप्त किंवा चिडलेले, मर्सीलेस मीन्स निर्दयी, अनडाउटेड मीन्स धैर्य न खचलेला, अँड ब्रुटली मीन्स क्रूरपणे. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी. आन्सर दिस क्वेश्चन. त्यामधला 3 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्ड आफ्टर द सोल्जर किल्ड अमृता देवी. सोल्जर आणि अमृता देवीला मारल्यानंतर काय झालं. आन्सर आहे, द विलेजर्स वेअर अँग्री ॲट द मर्डर ऑफ अमृता देवी. अमृता देवीला जेव्हा त्यांनी मारून टाकलं तेव्हा जे विलेजर्स होते, जे लोक होते, ते त्यांना खूप राग आलेला होता, खूप अँग्री झालेले होते. सो पीपल फ्रॉम 83 सराउंडिंग विलेजेस रश टू प्रिव्हेंट द सोल्जर फ्रॉम चॉपिंग द ट्री. जे झाड कापण्यासाठी आलेले सोल्जर होते त्यांच्या भोवताल त्यांनी काय केलेली होती, गर्दी केलेली होती. इच प्रोटेस्टर स्टूड हगिंग अ ट्री. आणि प्रत्येक प्रोटेस्टर जो होता तो प्रत्येक झाडाला पकडून होता. ॲज द मर्सीलेस सोल्जर किल्ड देम वन आफ्टर द डे. आणि ते निर्दयी असे सोल्जर होते, ते निर्दयी सोल्जर एकामागून एकमेकांना मारत होते. मोर दॅन 363 विलेजर्स वेअर दश ब्रुटली मर्डर including अमृता देवी 3 यंग डॉटर्स. आणि 363 विलेजर्स होते, त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता. आणि अमृता देवीच्या मुलीसुद्धा त्या मुवमेंटमध्ये सहभागी होत्या. तर हे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला परत 4 टाईम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट काइंड ऑफ मेन वेअर द सोल्जर यूज सुटेबल ॲडजेक्टिव्ह टू डिस्क्राईब देम.
त्या सोल्जर्सबद्दल ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहे 5 वर्ड. द सोल्जर वेआर मर्सिलेस, ब्रुटल, रुथलेस अँड अनफिलिंग. हे ॲडजेक्टिव्ह ते वर्ड्स आहे जे सोल्जर